फंगल इन्फेक्शनमध्ये केस गळणं वाढतं असं आपल्याला निदर्शनास येतं, पण हे गेलेले केस पुन्हा येतात का, हा आजचा प्रश्न. तर त्याचं उत्तर बघूया. फंगल इन्फेक्शनमध्ये तुमच्या स्किनचं इन्फेक्शन, यामध्ये फंगसची वाढ होते आणि आजूबाजूला येणाऱ्या स्ट्रक्चरला ते डॅमेज करत असतं. त्यामध्ये हेअर फॉलिकल्स देखील येतात. जेव्हा तुम्हाला स्काल्पचं इन्फेक्शन होतं, ज्याला टीनिया कॅपिटेस म्हणतात, जेव्हा हे इन्फेक्शन होतं तेव्हा तुमचे हेअर फॉलिकल डॅमेज करून तिथे हेअर लॉस बघायला मिळतो. बऱ्याच वेळेस तिथे इचिंग देखील असतं, त्यामुळे तुम्ही तिथे खाजवलं तर त्याने देखील मेकॅनिकल ट्रॉमा होऊन केस गळणं वाढीला लागू शकतं. पण हे रिव्हर्सिबल आहे. पण तुम्ही जर त्याची योग्य वेळेत ट्रीटमेंट नाही घेतली आणि तुमचं इन्फेक्शन जर जास्त ड्युरेशनसाठी राहिलं तर तिथे परमनंट हेअर लॉस बघायला मिळतो, कारण की तिथले हेअर फॉलिकल्स हे कायमस्वरूपी डॅमेज होऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला जर फंगल इन्फेक्शन झालं असेल तर तुम्हाला लवकरात लवकर ट्रीटमेंट घ्यायची आहे, जेणेकरून हेअर लॉस प्रिव्हेंट केला जाईल.